नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी आहे कॉकरोच जनता पार्टी संदर्भात. कॉकरोच जनता पार्टीची नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेतून कॉकरोच जनता पार्टीनं आवाहन केलेलं आहे तरुणांच्या प्रश्नांसाठी सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हा. कॉकरोच जनता पार्टीनं सर्वच राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे. जितने लोग होंगे वांगचुक जी के साथ सब पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाएंगे। वहां पे पुलिस के पास जाके वी विल आस्क फॉर परमिशन टू प्रोटेस्ट एट जंतर मंतर। जंतर मंतर एक डेजिग्नेटेड प्रोटेस्ट साइट है एंड हम लोग वहां पे जाना चाह रहे हैं, तो ऑल ऑफ अस विल बी गोइंग देयर। सारे प्रोटेस्टर्स का स्वागत है, हर पार्टी से लोग आए, रूलिंग पार्टी हो या ऑपोजिशन पार्टीज हो, सारे लोग आए, अपने बैनर के बगैर आए, because this is an issue of the youth and youth constitutes the biggest majority in this country. So we invite everybody from all political shades to come and be part of this movement. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये चर्चा होती ती सीजेपीच्या कॉकरोच जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्ता आणि प्रवक्त्यांची. कोण आहेत हे प्रवक्ते त्यावर एक नजर टाकूयात. सौरभ दास पत्रकारितेमधील दांडगा अनुभव आहे, मुख्य प्रवक्ता आहेत. ते देशातील सामाजिक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण शोध पत्रकारिता केली आहे. प्रदूषण विरोधी आंदोलनाचं नेतृत्वही सौरभ दास यांनी केले. कॉकरोच जनता पार्टीचे हे मुख्य प्रवक्ता आहेत. दुसरं नाव आहे विजेता दहिया, राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थी आहेत. 2 बेस्ट सेलर पुस्तकं ही त्यांनी लिहिली आहेत. राजकीय आणि राजनैतिक विश्लेषणात हातखंडा आहे. तिसरं नाव आशुतोष रांका, हे प्रवक्ते आहेत. IIT कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते विद्यार्थी होते, माजी विद्यार्थी. मॅककिन्से जागतिक कीर्तीच्या सल्लागार कंपनीत धोरणात्मक व्यवस्थापक म्हणून काम पाहिलंय. नीट पेपर लीक, डोलकाबाद आणि आमायरा सुसाईड केसचं याने त्यांनी नेतृत्व केलंय. तरुणांच्या अनेक महत्त्वाच्या आंदोलनाचं नेतृत्व केलंय.